नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. माझ्या मागे असलेल्या याच एमपी मध्ये आता रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि एसआयटी मार्फत त्यांची या ठिकाणी चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे. खरं तर सकाळच्या सुमारासच रुपाली चाकणकर या नाशिकच्या दिशेने निघालेल्या होत्या आणि नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर जे एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे माजी जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या निधन झाल्यानंतर त्यांच्या घरी त्यांनी सातवनपर भेट दिली आणि त्यानंतर याच नाशिकच्या एमपीए मध्ये जिथे एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते आणि त्यांची जी 22 लोकांची टीम आहे त्या ठिकाणी रुपाली चाकणकर या चौकशीसाठी हजर झालेले आहेत. खरं तर ज्या ठिकाणी रुपाली चाकणकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एसआयटीचे जे काही किंवा तपासाचे जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तर देण्यासाठी मी खरं तर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना जेव्हा विचारण्यात आलं का खरातचा आणि त्यांचा संबंध काय, तर त्याबाबत त्यांनी खरं तर बोलणं देखील टाळलेलं आहे की खरातला त्या पाठीशी घालत होत्या. मात्र जी बनावट खाती खरातने या चाकणकरांच्या नावावर उघडल्याचा देखील आरोप खरं तर रुपाली चाकणकर यांनी केलेला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या शिवनिका संस्थांवर 2 टर्म ज्या आहेत त्या विश्वस्त होत्या आणि अत्यंत जवळच्या अशा त्या भोंदू अशोक खरात ज्याच्यावर बलात्कार असेल, फसवणूक असेल किंवा जादू टोणे तंत्रमंत्राच्या सहाय्याने महिलांना फसवण्याचे गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत. साधारण 18 पेक्षा जास्त गुन्हे या बलात्कारी भोंदू अशोक खरातवर दाखल आहे आणि त्या संदर्भात रुपाली चाकणकर यांचं नाव जे आहे ते वारंवार या ठिकाणी येत होतं आणि त्यांना देखील चौकशी करावी अशी मागणी जे वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत होती. आणि आज अखेरकार रुपाली चाकणकर या एसआयटी समोर तपासासाठी दाखल झालेल्या आहेत. एसआयटीची जी काही प्रश्नाची उत्तर आहेत ती देण्यासाठी मी दाखल झालेली आहेत. कारण की ज्यावेळेस भोंदू अशोक खरातवर 17 मार्च रोजी गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर एक नाव जे मध्ये आलं होतं ते म्हणजे रुपाली चाकणकर त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील होत्या आणि त्यांना भोंदू अशोक खरात प्रकरण हे चांगलंच भोवलेलं आहे आणि त्यांनी राजीनामा जो आहे आपल्या महिला अध्यक्षपदाचा तो देखील या ठिकाणी दिलेला आहे. एवढंच नव्हे तर भोंदू अशोक खरातची बहीण जी आहे प्रतिभा चाकणकर तिच्या देखील नावाने मोठे खाती जी आहे या अशोक खरातने उघडलेली आहे. साधारण 4 खाते जे आहे समता पतपेढीमध्ये आहे आणि त्याच्यामधनं 7 कोटी रुपयाचा जो व्यवहार आहे या भोंदू खरातने केलेला आहे. मात्र प्रतिभा चाकणकर यांनी बोलताना असं सांगितलं का या खात्यांशी माझा काहीच संबंध नाहीये. भोंदू खरातने हे खोट्या पद्धतीने माझे कागदपत्र घेऊन खाते उघडलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर रुपाली चाकणकरच्या ज्या बहीण आहेत त्यांना ईडीने देखील नोटीस दिलेली आहे. ईडीची देखील चौकशी ही प्रतिभा चाकणकर यांची झालेली आहे. एवढंच नव्हे तर ईडीने या भोंदू खरातच्या घरी असेल, शिवनिका संस्थान असेल, शिर्डी असेल, अहिल्यानगर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते धाडसत्र राबवलं. आणि एवढंच नव्हे तर त्याच्या तृप्तवाला बंगल्यातून ईडीने जी आहे ती मर्सडीज बेन्झ कार जी 1.5 कोटीची गाडी आहे ती देखील या ठिकाणी जप्त केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या भोंदू अशोक खरातचे जे धागेदोरे आहेत ते अत्यंत दूरपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत असल्याचं देखील सांगितलं जातं. शक्तीपीठ महामार्गाच्या लगत असेल, नाशिकच्या लगत जे रिंग रोड जाणार आहेत आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी या भोंदू खरातनी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी जमीन जी आहे त्याची खरेदी केलेली आहे. नाशिकमध्ये प्लॉट असेल, फ्लॅट असेल, शिर्डी असेल, त्र्यंबक असेल, अहिल्यानगर असेल, पुणे असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी या संपूर्ण भोंदू खरातची मोठ्या प्रमाणात कोट्यावधीची संपत्ती खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि ललित पोफळे असेल जे या शिवनिका संस्थांवर विश्वस्त देखील आहे, ते सीए आहेत, त्यांच्या देखील माध्यमातून या भोंदू खरातने मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं जातं. आणि आता रुपाली चाकणकर ज्यांचं नाव वारंवार या ठिकाणी घेतलं जात होतं त्या ह्याच एसआयटीच्या कार्यालयामध्ये आतमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्यांची चौकशी देखील एसआयटीच्या मार्फत या ठिकाणी होत आहे. नाशिकच्या एमपीए मध्ये या भोंदू खरातची चौकशी जी आहे ती तेजस्वी सातपुते असेल किंवा ज्या वेगवेगळ्या जे तपास अधिकारी आहे या भोंदू प्रकरणातील त्यांची ही चौकशी झाली होती. कारण की रुपाली चाकणकर यांचं नाव जे आहे ते वारंवार आपल्याला या ठिकाणी समोर आलेलं होतं. एवढंच नव्हे तर त्या तपासावर दबाव आणतील की काय म्हणून त्यांना आपल्या महिला अध्यक्षपदाचा देखील राजीनामा जो आहे तो या ठिकाणी द्यायला लागलेला आहे. आणि आता रुपाली चाकणकर या एसआयटीच्या ज्या पहिल्या महिला अध्यक्ष असतील की त्यांना थेट एका बलात्काराच्या आरोपाखाली जेरबंद असलेल्या एका भोंदू बाबाच्या तपासासाठी त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि चौकशीसाठी खास करून या ठिकाणी बोलवलेलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या भोंदू खरातचे
कोट्यावधीचे जे ट्रान्झॅक्शन आहे ते शिवनिका संस्थान असेल, यासोबतच जगदंबा पतपेढी असेल, समता पतपेढी असेल, त्याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी झालेले आहेत. काका कोयटे जे आहेत पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, जे समता पतपेढीचे या ठिकाणी संस्थापक आहेत, त्यांना देखील आपल्या फेडरेशन पदाचा जो आहे तो राजीनामा द्यावा लागलेला होता. या ठिकाणी ज्या भोंदू खरातचे जे शिर्डीमधील जो जमिनीचा 5 कोटी रुपयांचा जो गैरव्यवहार आहे, त्यामध्ये कल्पना खरात जी आहे त्यांना देखील आरोपी या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि तिला देखील राजीनामा या ठिकाणी राजीनामा जो आहे तो या ठिकाणी द्यावा लागलेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या भोंदू अशोक खरातच्या बलात्काराच्या प्रकरण असेल किंवा फसवणुकीचं प्रकरण असेल, या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप जो आहे तो झालेला आहे. म्हणून ईडीने देखील या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि गेल्या महिन्यातच ईडीची जी चौकशी होती ती या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरू होती आणि आज एसआयटीच्या मार्फत रुपाली चाकणकर यांना जे समज बनवण्यात आलं होतं 2 दिवसापूर्वी आणि त्याच्याच तपासासाठी रुपाली चाकणकर जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते अत्यंत महत्वाचं आणि संवेदनशील या ठिकाणी म्हटलं जातं. कारण की भोंदू खरातवर 8 लैंगिक अत्याचाराचे आणि फसवणुकीचे, जागा गोळा करणे, जागा अवैध मार्गाने त्यांना पैसे देणे, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे या भोंदू अशोक खरातवर दाखल आहेत आणि त्यांना मदत करणाऱ्या ज्या रुपाली चाकणकर असतील, प्रतिभा चाकणकर असतील, यांचे देखील कॉल रेकॉर्ड म्हणजे केलेले फोन हे मोठ्या प्रमाणात समोर आलेला आहे आणि मोठा रोष जो आहे या रुपाली चाकणकरांवर वेगवेगळ्या जे लोक होते त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि संपूर्ण रोष व्यक्त करताना या ठिकाणी अंजली दमानिया यांनी असं देखील माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की ह्या रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा प्रयत्न जे आहे ते सुनील तटकरे करत असल्याचा देखील आरोप या ठिकाणी करण्यात येतोय. आणि आता जर आपण बघितलं तर रुपाली चाकणकर या एसआयटीच्या समोर दाखल झालेल्या आहेत. सकाळीच त्या नाशिकमध्ये दाखल झाल्या आणि पोलिसांना तपास करण्यासाठी त्यांची जी काही प्रश्न असतील त्यांचं उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी आलेल्या असल्याचं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी माध्यमांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण की एसआयटी ज्यावेळेस रुपाली चाकणकर यांनी नाव त्यांचं समोर आलेलं होतं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं का ते मला नाहक या भोंदू खरात प्रकरणामध्ये मला बदनाम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय. मात्र असा प्रयत्न करत असताना आता थेट एसआयटीनेच रुपाली चाकणकर यांना तपासासाठी नाशिकमध्ये पाचारण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या तपासामध्ये अजून काय नवनवीन खुलासे होते हे पाहणं महत्वाचंच ठरणार आहे. कारण की गेल्या आठवड्यातच या भोंदू खराची जो ताबा आहे तो शिर्डी पोलिसांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि आता भोंदू खरात जो आहे तो शिर्डी पोलिसांमध्ये साधारण 10व्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी आरोपी जो आहे तो फसवणुकीच्या प्रकरणातला आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे. कालच त्याला न्यायालयात ज्यावेळेस हजर करण्यात आलं त्यावेळेस त्याचा एमसीआर जो आहे म्हणजे त्याची जिल्हा कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आलेली आहे. एसआयटीकडे साधारण 9 गुन्ह्यांचा तपास असल्याची माहिती तेजस्वी सातपुते यांनी जरी दिली असली, मात्र आता मोठं नाव जे आहे ते एसआयटी तपासामध्ये या ठिकाणी रुपाली चाकणकर यांचं आलेलं आहे आणि त्याच रुपाली चाकणकर अगदी काही वेळापूर्वी याच एमपीएच्या आतमध्ये खरं तर एसआयटीच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आलेल्या आहेत. त्यामुळे या तपासामध्ये काय नवीन समोर येतं, भोंदू अशोक खराचा आणि चाकणकरांचा संबंध कुठपर्यंत होता याचा तपास जो आहे तो एसआयटी जरी या ठिकाणी करत असली, मात्र एकाएकी रुपाली चाकणकर यांच्या झालेल्या या एंट्रीमुळे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागलेले आहेत. किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.